महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भटोरी नाक्यावर रेती चोरी पकडली, प्रशासन झोपेत। मूर्तिजापूरमध्ये कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉलीसह रेती जप्त, तालुक्यातील अवैध उत्खननांवर प्रश्नचिन्ह। अकोला तालुक्यातील मूर्तिजापूर तालुक्यात अवैध रेती उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। भटोरी नाक्याजवळ मंडळ अधिकारी आणि अनिल वासुदेवराव ओईंबे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक संदीप साहेबराव इंगळे राहणार लागपुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। लागपुरी येथील रेती घाटावरून विनापरवाना रेती वाहतूक करताना आरोपी ट्रॅक्टरसह पकडला गेला। पोलिसांनी MH30 AB 5154 क्रमांकाचा महिंद्रा ट्रॅक्टर, विना नंबर पिवळी ट्रॉली आणि सुमारे 1 ब्रास रेती असा एकूण 1,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची चर्चा जोरात आहे। रात्रीच्या अंधारात घाटावरून रेतीची वाहतूक होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। अशा प्रकारच्या धाडीत एखादा ट्रॅक्टर पकडला जातो, मात्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या धंद्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। काही ठिकाणी या अवैध उत्खननाला राजकीय आशीर्वादाचे छत्र असल्याचीही चर्चा जनसामान्यात रंगू लागली आहे। प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।